ऑर्गॅनिक मॉर्निंग. ऑर्गॅनिक मॉर्निंग. मी अनिकेत पवार. ऑर्गॅनिक इंडिया, हेल्थ इंडिया, मल्टीप्लायर तंत्रज्ञान हे आपण कशा प्रकारे पिकावर वापरू शकतो आणि त्याचा काय रिझल्ट येईल हे आपण जाणून घेऊ. शेतकरी माननीय संतोष माने सर. नमस्कार. नमस्कार सर. आपल्याला काय वाटलं सर मल्टीप्लायरमुळे फरक काय काय मी जाणवलं? शेतीमध्ये शेती जवळपास 1996 पासून करतोय. तर त्या अगोदरपासून आपले भारतीय शेतकरी 1968 पासून रासायनिक खताचा वापर करतात. मी पण शेती करीत असताना रासायनिक खताचा वापर करीत होतो. माझ्याकडे जनावरं काय फारसे नाही, 1-2 गायी आहेत. तर पूर्ण शेतीला तेवढं शेणखत पुरत नाही. तर 2 वर्षापूर्वी मला कृष्णा बिझनेस डेव्हलपमेंट धुळे कंपनीचं मल्टीप्लायर तंत्रज्ञानाची माहिती झाली आणि सुरुवातीला मी सोयाबीन, तूर या पिकामध्ये, हरभरा पिकामध्ये मल्टीप्लायर तंत्रज्ञानाचा वापर केला आणि वापर करताना असं निदर्शनास आलं की स्प्रे केल्यानंतर पिकामध्ये हिरवेगारपणा, पिकाच्या पानाची जाडी आणि फुटव्याची संख्या भरपूर आली आणि त्या माध्यमातून 5-6 क्विंटलचं सोयाबीनचं उतार जवळपास 8.5 क्विंटलपर्यंत गेला. त्यानंतर मी ऊस पिकामध्ये मल्टीप्लायर तंत्रज्ञानाचा वापर केला. यावर्षी मी हे जवळपास 25 ऑक्टोबर रोजी ऊसाच्या रोपट्यांची लागवड केली. 2x5 वर 2 रोपट्यामधील अंतर 2 फूट आणि 2 तासामधील अंतर 5 फूट. तर खूप ऊसामध्ये बदल दिसतो आहे. बघा, हे फुटव्यांची संख्या भरपूर आहे. एका ठिकाणी जवळपास 25-30 फुटवे आहेत. तर मल्टीप्लायर तंत्रज्ञान वापरत असताना पिकाच्या कालावधीनुसार, म्हणजे 10 महिन्याचं पीक असेल तर 10 किलो एकरी, 3 महिन्याचं सोयाबीन हरभऱ्यासारखं पीक असेल तर 3 किलो, पपई, केळी या पिकासाठी जवळपास 10-12 किलो. तर ऊसाला मी मागच्या वर्षीपासून जवळपास एकरी 10 ते 12 किलो वापरतो. मागच्या वर्षीच्या ऊसाचा खोडवा इकडं आता खोडवा जाळलेला आहे, तर त्याचा रिझल्ट खूप चांगला आलेला आहे मला. त्याचा उतार काय आला आपल्याला? जवळपास खोडव्या 3ऱ्या वर्षीचा खोडवा असल्यामुळे मला जवळपास 55 ते 60 टनाचा उतार आला. आणि यावर्षी हे पण ऊस यामध्ये आत्तापर्यंत जवळपास 4.5 एकरमध्ये जवळपास 22,000चं रासायनिक खत वापरलं मी आणि 20 किलो मल्टीप्लायर गेला आतापर्यंत याच्यामध्ये. 2 एकरच्या. हां. तर खूप छान रिझल्ट वाटतो. पिकामध्ये फुटव्याची संख्या, पानाची जाडी, पानाची लांबी आणि फुटव्याची संख्या भरपूर आहे. आणि खाली जे बुंदे आहेत हे बघा, त्याचा बुंदा किती जाड आहे. तर आता हे एवढा प्लॉट आज रोजी या पोझिशनमध्ये आहे, तर पुढे याची चांगलाच रिझल्ट येणार आहे. जवळपास मला या एकरी 75 ते 80 टनची अपेक्षा आहे ऊसामध्ये. खूप छान रिझल्ट आलेला आहे. आणि ही माती पण भुसभुशीत झालेली आहे. हे अशी माती एकदम, एवढी माती आपण जमिनीमध्ये रासायनिक वापरल्यानंतर एवढी भुसभुशीत माती आपल्याला भेटत नाही. हे बघा, कारण कडक होत चाललेलं आहे रासायनिक खतामुळं जमीन कडक झालेली आहे, कीटरोग वाढलेले आहे, खर्च वाढलेला आहे आणि जमिनीमध्ये गांडूळ, सूक्ष्मजीवाणूची संख्या, ऑर्गॅनिक कार्बनचं प्रमाण आणि त्या माध्यमातून घटत जाणारं पीएच लेवल हे दिवसेंदिवस सर्वसाधारणपणे सर्व शेतकऱ्याच्या शेतीमध्ये घटत झालेलं आहे. तर माझ्या शेतीमध्ये मागच्या वर्षी हळदीला बेड मारत असताना गांडूळही निदर्शनास आले आणि जमीन भुसभुशीत झाली, म्हणजे याचा अर्थ ऑर्गॅनिक कार्बनचं प्रमाण वाढलं हे सिद्ध होते. तर अशा पद्धतीचं शेतीमध्ये मला खूप छान रिझल्ट येत आहेत. तर इतर शेतकरी बांधवांना मी एक संदेश देऊ इच्छितो. त्यांना त्यांच्या शेतीचं उत्पादन 5 वर्षानंतर मल्टीप्लायर तंत्रज्ञान वापरल्यावर जवळपास 5 ते 7 वर्षानंतर 3 पट उत्पादन आणि 80% शेतीचा खर्च कमी करायचा असेल तर मल्टीप्लायर तंत्रज्ञानाचा वापर करावा. आणखी काही प्रश्न आहेत का आपले?